मुख्यमंत्र्यांना 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावावा लागला? का ही कारवाई इतक्या शांतपणे करावी लागली? तर सिन्नर तालुक्यातल्या मिरगावमध्ये आज ग्रामसभा होणार आहे। अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे गावाची बदनामी होत असल्याची भावना मिरगावच्या ग्रामस्थांची आहे। अत्याचारी अशोक खरातचं शिवनिका संस्थानचं ईशानेश्वर मंदिर मिरगावातच आहे आणि त्यामुळे आता मिरगावचे ग्रामस्थ नेमका काय निर्णय ग्रामसभेत घेणार याची उत्सुकता आहे। तर थोड्याच वेळात ग्रामसभा घेतली जाणार आहे। या सगळ्या प्रकारामुळे गावाची बदनामी होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। त्याबद्दल आम्हाला एक 4-5 वर्षापूर्वी अशी माहिती मिळाली होती की तो काही महिलांना इथं काहीतरी पूजेसाठी बोलवतो आणि नंतर त्यांच्या जे जोडीनं जे पूजेला येतील त्यांना बाहेर ठेवायचं आणि महिला सोबतच आतमध्ये पूजा करायची। अशी कोणती पूजा आहे की ती फक्त महिला सोबतच केल्या जाते? असा प्रकार आमच्या निदर्शनात आला होता, ऐकण्यात आला होता, म्हणून आम्ही तो पण तुम्ही काय केलं होतं त्यावेळेस? आवाज उठवला म्हणजे काय केलं होतं? आम्ही जरा चर्चा पांगली का इथं जरा या मंदिरामध्ये जरा वेगळेच काहीतरी काळे धंदे सुरू झाले। ती गोष्ट त्याच्या कानापर्यंत गेली होती आणि आमचं खच्चीकरण केलं। पण मग तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही म्हणतात, काय कारणामुळे जेलमध्ये टाकलं त्यांनी होतं? आमच्यावर खोटा आरोप केला होता, लाईटीचे पोल आणि तारा चोरण्याचा खोटा आरोप केला होता आणि त्यावेळेस तो खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी एमएससीबीचे अभियंता हर्षल मांडगे यांना फोन केला, त्यांना बोलून घेतलं की या माणसांवर तुम्ही एक खोटा आरोप दाखल करायचा आहे आपल्याला। ते म्हणे साहेब असा खोटा आरोप दाखल करता येणार नाही। तर त्यांनी त्यांना प्रेशराईज केलं, मी तुझी बदली करेल, असं करेल तसं करेल, तो याला आमच्यावर आरोप करण्यासाठी भाग पाडलं आणि वावी पोलीस स्टेशनला आरोप दाखल करण्यासाठी गेले। तर तिथं एपीआय होते रणजित गलांडे, त्यांनी पण साहेबांना कॅप्टन खरातला विरोध केला होता की साहेब असं काही पण खोटं करता येणार नाही। तरी पण त्यांना प्रेशराईज करून आमच्यावर तो आरोप दाखल करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या सांगण्यावरून राज्य महिला आयोगाच्या